नाशिक शहराच्या अंबड परिसरातील चुंचाळे घरकुल योजनेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या आणि संपूर्ण अंबड MIDCला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभामध्ये दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास एका 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने घरकुल योजना परिसरात व MIDC परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असते की घरकुल योजनेत राहणारा संदीप दशरथ शिंदे वय वर्ष 20 हा तरुण गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार MIDC चुंचाळे पोलीस चौकीत करण्यात आली। परंतु आज दिनांक 25 जानेवारी रोजी घरकुल योजनेच्या शेजारीच असलेल्या पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या जलकुंभात या तरुणाचा मृतदेह आढळला। या ठिकाणी हा तरुण का व कसा आला हे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात असून त्याबाबत अंबड MIDC चुंचाळे पोलीस कसून शोध घेत आहेत। या घटनेची माहिती मिळताच अंबड MIDC चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात यांनी महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली। त्यांनी बोलताना सांगितले की या पाण्याच्या टाकीला कुठल्याही प्रकारचे संरक्षण नाही, या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही, ठिकठिकाणी टाकीची दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे आता तरी प्रशासनाने जागे होऊन त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात असे त्यांनी बोलताना म्हटले आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस करत आहेत। दरम्यान या घटनेने परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले असून भीतीचे वातावरण पसरले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, अंबड, नाशिक। नमस्कार, मी प्रशांत खरात, राष्ट्रीय स्वरूपाध्यक्ष। आज सकाळच्या सुमारास घरकुल परिसरातील जी मनपाची पाण्याची टाकी आहे येथे अत्यंत दुर्गंधी पसरल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या पाण्याची टाकीची पाहणी केली असता या पाण्याच्या टाकीमध्ये एक युवकाचा मृतदेह आढळला। त्या नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवून याची दखल दिली व पोलीस प्रशासन वेळेवरती येऊन यांनी फायर ब्रिगेड बोलवलं। मृतदेह बाहेर काढला असता संदीप शिंदे या युवकाचं नाव अशी ओळख पटली आणि हा संदीप शिंदे आहे तो रविवारी घरी न आल्यामुळे सोमवारी त्याच्या घरच्यांनी अंबड पोलीस स्टेशन येथे मिसिंगची कंप्लेंट दाखल केली होती आणि परंतु 4 दिवसांनी ही बॉडी आढळल्यामुळे अतिशय दुर्गंधी पसरलेली बॉडी सडलेली आहे आणि हे जे पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीमध्ये दत्तनगर आणि घरकुल ह्या भागाला पाणी पुरवठा होतो। तसेच या नागरिकांनी देखील हे पाणी तात्काळ पाणी फेकून देऊन नव्याने दुसऱ्या ठिकाणी पाणी भरावे, आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे। आणि जे महानगरपालिकेचे आहे यांचा भोंगळ कारभार आम्ही वारंवार यांच्या लक्षात आणून दिला होता, परंतु यांनी आतापर्यंत कुठलीही दखल न घेतल्यामुळे संदीप शिंदे या युवकाचा मयत झालेला आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारे या गेटला ताळे बसवलं नाही, सुरक्षा रक्षक नेमला नाही आणि जे ओपन जाळे आहेत त्यांना जाळ्या न बसवल्यामुळे संदीप शिंदे हा त्याच्यामध्ये पडला। जर त्याला वेळेत जाळ्या बसवल्या असत्या तर हा युवकाचा जीव वाचवला असता। या सर्व जबाबदारी मनपा प्रशासन आहे, त्यांना मी विनंती करतो की आता तरी आपण जागे व्हावे आणि यांना जाळ्या बसवून गेट बसवून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी। लोकांच्या जीवाशी आपण खेळ करू नये। तात्काळ पाण्याची टाकीची साफसफाई होऊन तिथे नव्याने पाणी भरण्यात यावं आणि सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा। भविष्यात कुणाचाही जीव जायला नको याची आपण दक्षता आता तरी घ्याल अशी आशा वाटते आणि त्याच्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळावा अशी अपेक्षा ठेवतो। थांबतो। जय हिंद।